संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. हा व्हिडिओ आहे आंतरजिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदलीच्या लेटेस्ट अपडेट्सच्या संदर्भातला. सर्वांना माहिती आहे की शिक्षक बदलीचा आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा सध्या राबवला जात आहे आणि गेल्या 3 वर्षापासून म्हणजे हा टप्पा जो आहे तो गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक वेळेस पोस्टपोन होत गेला आणि 3 वर्षापासून हा पेंडिंग राहिलेला विषय होता तो आता आपल्याला पूर्ण होताना दिसतंय. कारण बघितलं गेलं तर मागच्या 6 तारखेला जी बैठक ग्रामविकास विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी झालेली होती तर त्या बैठकीमध्ये पुढील निर्देश जे ते निर्देश त्या 6 तारखेच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी दिलेले होते आणि ते निर्देश नेमके काय दिलेत या संदर्भातला इतिवृत्तांत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सगळ्यात पहिले की जे ही जी बैठक आहे या बैठकीला वरिष्ठ अधिकारी जे उपसचिव आहेत ग्रामविकास विभाग आस्था 14, त्यानंतर उपसंचालक प्राथमिक शिक्षक संचालनालय, त्यानंतर शिक्षण अधिकारी प्राथमिक म्हणजे सर्व जिल्हा परिषदा, त्यानंतर कक्षाधिकारी असतील ग्रामविकास, नोडल अधिकारी जिल्हा परिषदचे सर्व आणि विन्सिस IT सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे या कंपनीला जे जिल्हा बदलीचे कामं दिलेले आहेत तर या जिल्हा बदलीच्या संदर्भामधले जे अधिकारी आहेत विन्सिस कंपनीचे ते अधिकारी ही बैठक ग्राम विकास विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यामध्ये काही निर्देश दिलेले होते बैठकीमध्ये. ते निर्देश नेमके काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बैठकीमध्ये पहिलं सांगितलं होतं की आयुक्त शिक्षण यांच्याकडून सन 25-26ची जी संचमान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व सामान्यीकरण याबाबतची कार्यवाही दिनांक 7/11/2024 रोजीचे जे वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात यावी. म्हणजे जे पत्र आयुक्त कार्यालयातून काढलेलं आहे ज्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भामधलं हे पत्र आहे तर त्या पत्रानुसार करावी असं त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि हे सर्व जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. त्यानंतर दुसरा विषय आहे की सर्व जिल्हा परिषदांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियाकरिता शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेपावर निर्णय घेणे याबाबतची कार्यवाही 31 मार्च पूर्वी म्हणजे 31 मार्च 2026 पूर्ण करावी. यामध्ये विशेष संवर्ग भाग 1 आणि 2 अर्ज केलेल्या शिक्षकांच्या अर्जाची छाननी, याद्या प्रसिद्ध करणे, त्यावरील आक्षेप व अपील याचा समावेश आहे आणि हे याची अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्या ठिकाणी सांगितले. त्यानंतर तिसरा विषय होता की ज्या जिल्हा परिषदांनी अवघड क्षेत्र घोषित केलेले नाही अशा जिल्हा परिषदांनी 15 मार्चपर्यंत अवघड क्षेत्र घोषित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. म्हणजे ज्या अवघड क्षेत्र आहेत, अवघड शाळा आहेत, त्या अवघड शाळा घोषित केल्या नसतील तर त्या 15 मार्चपूर्वी त्या ठिकाणी त्या जाहीर कराव्यात. दिनांक 18/6/24 रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट 1 मध्ये नमूद अवघड क्षेत्राचे निकषामध्ये जे भौगोलिक व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन बदल करण्याचे अधिकार या परिशिष्टातील अनुक्रमांक 8 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद त्या जिल्ह्याचे COना यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या समितीला त्या ठिकाणी दिलेले आहे. ज्या परिशिष्ट 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे 3 अटीची किमान पूर्तता होणे आवश्यक आहे. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन समितीला आवश्यकता वाटल्यास 3 पेक्षा अधिक अटीबाबत निर्णय घेण्यास प्रत्यय नाही. अवघड क्षेत्राच्या निकषामध्ये वाहतुकीच्या सुविधाचा अभाव असणारे गाव, यामध्ये बस, रेल्वे व सार्वजनिक वाहतूक समाविष्ट आहे. ज्या वाहनांना सार्वजनिक वाहतूक करण्याकरता RTO कार्यालयाकडून मान्यता प्राप्त आहे अशी वाहतूक व्यवस्था विचारात घ्यावी. त्यामुळे सदर निकष तपासताना स्थानिकरित्या खात्री करून निर्णय घ्यावा याकरता वेगळ्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसावी.
चौथा विषय दिला की जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने विन्सिस आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांनी विभागनिहाय आवश्यकतेनुसार प्रत्येकी एक तांत्रिक अधिकाऱ्याची नेमणूक करावी. म्हणजे प्रत्येक विभागाला त्यांनी एक अधिकारी त्या ठिकाणी नेमावे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, असं प्रत्येक विभागानुसार एक अधिकारी त्यांनी नेमावे. त्यानंतर पाचवा विषय घेतला की विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत पती पत्नी एकत्रीकरणामध्ये लाभ देताना 30 किलोमीटरचे अंतर हे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम यांच्याकडून दिलेल्या प्रमाणपत्रानुसार त्या ठिकाणी त्यांनी करावी. किंवा तसेच गुगल मॅपवरील अंतरानुसार तपासण्यात यावं. म्हणजे ते 30 किलोमीटरचा जो एरिया आहे पती पत्नी एकत्रीकरणासाठी, तर तो कसा त्या ठिकाणी तपासायचा असला त्यांनी ते जिल्हा परिषद अंतर्गत जे इंजिनियर येत आहे अभियंता त्यांच्या अंतर्गत त्यांच्याकडनं माहिती उपलब्ध करून घ्यावी आणि किंवा गुगल मॅप जे आहेत त्यांच्या अंतरानुसार तपासण्यात यावा. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की आंतरजिल्हा बदली सन 26च्या संदर्भात आयुक्त शिक्षण यांच्याकडून संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करून त्यानुसार अद्ययावत बिंदू नामावल्या पोर्टलवर अपलोड कराव्यात. आणि तसेच जिल्हा अंतर्गत बदली करता दिनांक 7/11 रोजीच्या पत्रानं विविध वेळापत्रक व तद अनुषंगाने शासनपत्र 4/11/25 व 26/11/25 रोजी दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे, असं या जो बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आता यामध्ये 2 विषय महत्त्वाचे आहेत की आता आंतरजिल्हा बदली जर झाली तर मेमध्ये हे शिक्षक कार्यमुक्त होतील का आणि येणाऱ्या जूनपासून शैक्षणिक वर्षामध्ये हे नवीन ठिकाणी त्या ठिकाणी रुजू होतील का, हा मुख्य विषय आहे. कारण सध्या जनगणना त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि जनगणनेमध्ये रिलीव करतील का, हा एक त्या ठिकाणी मुख्य प्रश्न आहे. आता जनगणना नेमकी कुठल्या महिन्यापासून सुरू म्हणजे करण्यात येईल हे अद्यापही त्या ठिकाणी समोर आलेलं नाही आहे. त्यामुळं मेमध्ये जर बदल्या झाल्या तर जूनपर्यंत हे कार्यमुक्त होतील का, हाही प्रश्न. आणि जर हे कार्यमुक्त झाले नाही तर जो पवित्र पोर्टलचा टप्पा आहे, जी 3rd टेट झालेली आहे, ती भरती प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होईल का, हाही त्या ठिकाणचा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जोपर्यंत जिल्हा बदली आंतरजिल्हा बदली होत नाही तोपर्यंत नवीन शिक्षकांना पदस्थापना त्या ठिकाणी मिळणार आहेत. कारण अवघड क्षेत्र असतील त्या अवघड क्षेत्रातून सोप्या क्षेत्रात जाणारे शिक्षक असतील, जिल्हा बदलीने जाणारे शिक्षक असतील, पती पत्नी एकत्रीकरण 1-2 म्हणजे जे 1मध्ये येतात संवर्ग 2मध्ये येतात, तर यांच्याही बदल्या त्या ठिकाणी झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष पदस्थापना मिळाल्यानंतर रिक्त जागेची आकडेवारी कळेल आणि कुठल्या जागा हे कुठल्या शाळेला रिक्त आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी कळेल. त्यानंतरच ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाईल. त्यामुळं आता आंतरजिल्हा बदली, शिक्षक भरती आणि जनगणना ह्या 3 गोष्टी त्या ठिकाणी एकत्र येत आहे. त्यामुळं शासनाच्या माध्यमातून हे कसं सोडवलं जाईल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे. अशाच लेटेस्ट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.